एशियन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मी अनिस अहमद. पॉचे ठळक बातम्या. नवजात बालकांचे अपंगत्व झाले कायमचे दूर. प्रत्येक आईवडिलांना आपले बाळ सुदृढ, निरोगी आणि गुटगुटीत जन्माला यावे अशी इच्छा असते. कधी कधी गर्भपणातील काही त्रुटीमुळे जन्माला येणारे बाळ जन्मताच काही विकृती घेऊन येते. त्यामुळे दाम्पत्याच्या चेहऱ्यावरील आनंद हिरावला जातो. परंतु हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात जन्मजात क्लब फूटवर उपचार केल्यामुळे बालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. जन्मजात आजारापैकी तळपावलांचा वाकडेपणा हा एक आजार आहे. या आजाराच्या उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात मोफत उपचार उपलब्ध आहे. बाळाचे पाऊल आतील दिशेने वाकडे असते, ज्यामुळे मुलांना उभे राहणे व चालणे शक्य होत नाही. यावर वेळीच उपचार न केल्यास मुलांना कायमचे अपंग येऊ शकते. अनेकदा अशा मुलांना पोलिओ असल्याचा गैरसमज पालकांमध्ये असतो. या आजारावर वेळीच योग्य उपचार न केल्यास बहुतांश मुले क्लब फूट हा आजार घेऊनच मोठी होतात. आयुष्यभर शारीरिकदृष्ट्या अपंगत्व म्हणून जीवन जगण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो. परंतु या रुग्णावर वेळीच उपचार केल्यामुळे रुग्ण व त्यांचे पाल्य आनंदी दिसून येत आहेत. हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयात NGO मार्फत जून 2024 ते फेब्रुवारी 2025 या 9 महिन्यात 50 नवजात बालकांच्या क्लब फूटवर उपचार करून जून 2024 ते फेब्रुवारी 2025 या 9 महिन्यात जिल्हा रुग्णालयात 15 नवजात बालकांच्या क्लब फूट या आजाराच्या संदर्भाने शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. क्लब फूटवर उपचारासाठी हिंगोलीसह वाशिम, परभणी, यवतमाळ व नांदेडच्या काही भागातील रुग्णही येथे येऊ लागले आहेत, असे समन्वयक करुणा घोडके यांनी सांगितले. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.